नमस्कार, लोकमान्यमध्ये स्वागत। आज आपण 29 व 30 जुलै 2021च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये लोकसत्ता, सकाळ, द हिंदू, लोकमत, महाराष्ट्र टाइम, PIB यामध्ये परीक्षेला महत्त्वाच्या असणाऱ्या घडामोडींचा आढावा घेत असतो। तत्पूर्वी तुम्ही लोकमान्य MPSC UPSC या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली टेलिग्राम लिंक जॉईन करून वेळोवेळी अपडेट मिळवत राहा। चला तर सुरू करूया आजच्या चालू घडामोडी। बँक खातेधारकांच्या संरक्षण हमीत आता वाढ करण्यात आलेली आहे। आपण पाहतो बँका बुडल्या की लोक जे ठेवी ठेवतात, मुदत ठेव असेल किंवा व्याज मिळते म्हणून पैसे ठेवतात दामदुप्पट करण्यासाठी किंवा चांगल्या पद्धतीने गुंतवणूक आपल्याला रिटर्न मिळण्यासाठी, पण काही कारणामुळे सध्या बँक बुडण्याचं प्रमाण वाढते। कारण त्यांचा NPA वाढला तर बँक तोट्यात गेली तर बँक बुडण्याची शक्यता असते। अशा वेळी त्या बँकेमध्ये ज्यांनी ठेव म्हणून रक्कम ठेवली असते त्या रकमेला आता संरक्षण देण्यासाठी 5 लाखापर्यंतच्या ठेवींना आता आपण संरक्षण दिलेलं आहे। आर्थिक संकटातील बँकेच्या ठेवीदारांना सरकारने दिलासा दिला आहे आणि अडचणीच्या बँका ज्या आहेत, बँकामधील खातेदार आहेत त्यांना 5 लाख रुपयाच्या ठेवी 90 दिवसात परत करण्याच्या दिशेने सरकारनं पाऊल टाकलेलं आहे। आता याबाबत निर्मला सीतारामन यांनी आता पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली होती। तर महत्त्वाचं काय झालं होतं तर आवश्यक ठेव विमा आणि पत हमी महामंडळ कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्तावास केंद्रीय मंत्रिमंडळाने आता काय केलेलं आहे, मंजुरी दिलेली आहे। बँकामधील ठेवींना सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यान्वये विम्याचे संरक्षण आहे। अशा पात्र रकमेची मुदत नुकतीच 1 लाख रुपयावरून 5 लाख रुपये करण्यात आली होती। मात्र अडचणीतील बँकांमधील ठेवी परत मिळण्यात खातेदारांना काही तूर्त विलंब लागत होता। आता त्याबद्दल आता 90 दिवसात परत करण्याचा आपण हे केलेला आहे। हा कालावधी निश्चित करण्यासाठी कायद्यात सुधारणा आवश्यक होती। याबाबतचे विधेयक संसदेत पावसाळी अधिवेशनात आता आलं होतं आणि त्या संदर्भात आता आपण कायदे सुद्धा येणार आहे। आता आपण पाहिलं पंजाब बँक, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक, येस बँक, लक्ष्मी विलास बँक आदीच आर्थिक व्यवहार कोलमडल्यानंतर ठेवीदारांच्या रकमेबाबत वेळोवेळी चिंता व्यक्त केली होती आणि त्याबद्दल आता आपण पाहिलं विधेयक पारित झालं तर आता ठेवीदारांना दिलासा मिळणार आहे। आता प्रस्तावित बदलामुळे बँकेत सध्या असलेल्या एकूण ठेवींपैकी 98.3% मुदत ठेवी खात्यांना आता संरक्षण मिळणार आहे। जागतिक स्तरावर अशा प्रकारचे संरक्षण केवळ 80% असल्याचे सीतारामन यांनी सांगितले। नव्या प्रक्रियेनुसार बँक अर्थसंकटात गेल्यानंतर जाहीर झाल्यापासून 45 दिवसात दाव्याची पूर्तता होईल आणि त्यानंतर विमा कंपनीची प्रक्रिया होईल असंही स्पष्ट केलेलं आहे। यानंतर दुसरी बातमी आहे, खाजगी शाळांच्या शुल्कात आता 15% कपात करण्यात आलेली आहे। आपण पाहतो कोरोनाच्या काळामध्ये शाळा बंद असतानाही इंग्लिश मिडियमचे स्कूल त्यांची फी काही लाखाच्या दरम्यान असते आणि त्यामुळं ही फी कमी करण्याची मागणी पालकांकडून केली जात होती। कारण कोरोना काळात पालकांच्याकडे काही उत्पन्न सोर्स साधारण राहिला नव्हता आणि कमी झाला होता किंवा काहींच्या पालकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या। अशा वेळेस हे महत्त्वाचं होतं की पालकांना दिलासा देणं सरकारचं काम असतं। त्यामुळे राज्य सरकारकडून आता 15% शुल्कामध्ये कपातीचं हे केलेलं आहे। आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आता अध्यादेश सुद्धा काढण्यात येणार आहे। काय झालं होतं तर कोरोनामुळे शाळा अनलॉक सुरू असल्याने आपण पाहतो की शाळा अनलॉक होत नाहीत आणि त्यामुळे ऑनलाईन सुरू आहेत। त्यामुळे शाळा आता ऑनलाईन सुरू असल्यानं भौतिक सुविधांचा काही वापर होत नव्हता। म्हणजे शाळेचा आपण पाहतो बस असेल किंवा तेथील कर्मचारी येणं जाणं असेल त्यांचा पगार हे ते सर्व सुरूच असतं, पण जास्त जेवढं आपल्याला वाटतं आपण भौतिक सुविधा वापरायच्या तेवढ्याचा वापर होत नव्हता। त्यामुळे शाळांना सुद्धा आर्थिक गरज फार कमी लागत होती। अशा वेळी सुविधा शुल्क असते त्याला, म्हणजे आपण पाहतो बस चार्ज असेल, युनिफॉर्म चार्ज हे ते सर्व त्यांनी केलेलं असतं। कॉम्प्युटर चार्ज किंवा बाकीचे कोणतेही चार्ज लावून जिमखाना चार्ज असेल, गॅदरिंग चार्जेस असेल, त्याची काय गरजच नव्हती। त्यामुळे या सुविधाचं शुल्क घेण्यात येऊ नये असं पालकांची मागणी होती। त्यातच आपण पाहतो लॉकडाऊनमुळे पालकांचं उत्पन्न सुद्धा बुडालं होतं, त्यामुळे शुल्कात कपात करण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत होती। काही शाळा तर वर्षभराचे शुल्क वसूल केल्याशिवाय मुलांना ऑनलाईन क्लासला बसूनच देत नव्हत्या आणि अशा बाबीचा विचार करण्यासाठी सरकारच्या हे निर्णय तो महत्त्वाचा असणार आहे। आपण पाहतो याबाबत काही हायकोर्टामध्ये याचिका सुद्धा दाखल झाल्या होत्या आणि त्या संदर्भात कोर्टाने सुद्धा सांगितलं होतं की असं वागणं शाळांनी चुकीचं आहे आणि त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या आधारे पालकांना दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे। शुल्कात 15% कपात करावी असा निर्णय देताना न्यायालयाने शुल्क न भरल्यास विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा तत्सम वर्गातून बेदखल म्हणजेच काढून टाकण्यात येऊ नये हे सुद्धा सांगितलं होतं आणि अशा प्रकरणामध्ये हस्तक्षेप करण्याचे अधिकार या आदेशामुळे राज्य सरकारकडे येतील। त्यासाठी महाराष्ट्र आपण पाहतो शैक्षणिक जो कायदा आहे त्या संदर्भात सुद्धा आता बदल करण्याचे नियम होतील। आता सध्या काय आहे तर राज्याचे अधिकार मर्यादित आहेत, कारण संचालकांची संघटना राज्याच्या सरकारच्या विरोधात कधी कधी केस टाकून सर्वोच्च न्यायालयात जाते की आम्हाला खाजगी अधिकार आहेत। कारण शालेय शिक्षण जरी सरकारचं धोरण जरी असलं तर सरकार त्यामध्ये आम्हाला कोणतेही आर्थिक सहाय्य करत नसेल
तर सरकारनं आमच्यावर काही बंधनं लादणं चुकीचं होतं. म्हणून त्याबद्दल राज्य सरकारचे अधिकार मर्यादित होते. सर्वोच्च न्यायालय सुद्धा काही केसेस जायचे त्यावेळेस राज्य सरकारचा तिथं पराभव व्हायचा आणि हे संस्थेला केस जिंकत होते. त्यामुळं राज्य सरकारचा आता जो मर्यादित अधिकार आहे त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाच्या काही निर्णयामुळे आता राज्याला सुद्धा अधिकार प्राप्त झालेत की फीमध्ये कपात राज्य सरकार करू शकतं. या कायद्यानुसार प्रत्येक शाळेत असलेल्या पालक शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीला संबंधित शाळाचे शुल्क ठरवण्याचे अधिकार असतात आणि खाजगी संस्थातील खर्चावर आधारित हे शुल्क ठरते. शाळेच्या समितीने ठरवून दिलेल्या शुल्काबाबत वाद असल्यास विभागीय शुल्क नियामक समितीकडे पालकांना दाद मागता येते. तरीही शुल्कासंदर्भात वाद न मिटल्यास राज्यस्तरीय पुनरीक्षण समितीकडे हा प्रश्न सोपवला जातो. मात्र कायद्यातील काही तरतुदीमुळे पालक शिक्षक संघाने ठरवून दिलेल्या शुल्क रचनेविरोधात विभागीय किंवा राज्यस्तरीय समितीकडे दाद मागणे कठीण बनतं. दुसरीकडे या वादात राज्य सरकारलाही फारसा हस्तक्षेप करता येत नाही. त्यामुळं हे महत्त्वाचं आहे की आता 15% शुल्क कपात होणार आहे. यानंतरची बातमी, जम्मू काश्मीर आणि हिमाचल लडाखमध्ये ढगफुटी झालेली आहे. आपण पाहतो जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश किंवा लडाख हे जे हिमालयाच्या आपण पाहतो हिमालय पर्वताला वारा अडला जातं आणि पाऊस पडतो, तिथं आता ढगफुटीसारखा पाऊस पडलेला आहे. त्यामुळे उभ्या पिकांचं आणि लघुविद्युत केंद्राचं अतोनात तिथं नुकसान झालेलं आहे. ढगफुटी नेहमीच हिमालयाच्या तिथं होत असते कारण हिमालयाच्या इथून थंड वारे अडवले जातात आणि पाऊस भरपूर पडतो. आता आपण पाहतो पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, महाड, कोकण विभागातही पाऊस पडलेला आहे. आणि याचं कारण म्हणजे सह्याद्रीच्या पर्वताला अडलेलं वारं. ह्या वाऱ्याच्या अडल्यामुळं आणि त्यावेळेस बाष्प घेऊन येणारी ढग आपण पाहतो मागच्या महिन्यात उष्णताही वाढली होती त्यामुळे बाष्प जास्त प्रमाणात तयार झालं आणि तेच सह्याद्रीच्या पर्वताकडे हे वारं वाहत असताना अडलं गेलं आणि तेवढा पाऊस पडलेला आहे. त्यामुळे ते अतिवृष्टी झालेली आहे. तसंच हिमालयामध्ये सुद्धा हिमालयातला जे आपण पाहतो मान्सून वारे जाते आणि ते अडले गेले तर थंड वारा लागल्यानंतर जे बाष्पाचं रूपांतर जे ढगातलं असतं त्याचं पाण्यामध्ये होतं आणि ते ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण होत असते. आपण पाहतो कुलू जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे ब्यास नदीची पाण्याची पातळी सुद्धा वाढली होती. परत लडाखमध्ये कारगिलच्या विविध भागात ढगफुटीच्या घटनेने लघुविद्युत केंद्राचं अधिक नुकसान झालं होतं, घरांचं सुद्धा नुकसान झालं होतं. आणि सध्या पाहतोय आपण की हे होण्याचं कारण काय, तर आपण पाहतो मानवानं नैसर्गिक जे चक्र असतं त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात केलेली आहे. आपण पाहतो कित्येक ठिकाणी वृक्षतोड झालेली आहे. वृक्षतोड झाल्यामुळं आपण पाहतो की जे उष्णताचं चक्र असतं त्याचं चक्र एक नियंत्रित करण्याचं काम भूमिपटलावरील वृक्ष सुद्धा करत असतात. पण वृक्षतोड जास्त होते त्यामुळे उष्णता वाढते. उष्णता वाढली तर आपण क्लायमेट चेंज त्याला म्हणतो, ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो, तसं घडते. त्यामुळे आता निसर्गाला हस्तक्षेप किंवा आपण हस्तक्षेप करणं आता चुकीचं झालेलं आहे. आपण निसर्गाचं नियंत्रण जर व्यवस्थित असेल तर आपण पाहतो की लॉकडाऊनच्या काळात पंजाबमधून हिमालयाची शिखरं सुद्धा दिसत होती कारण प्रदूषण कमी झालं होतं, लॉकडाऊन होतं. ह्यामुळेच आपण पाहतो नैसर्गिक आपण पाहतो जे चक्र आहे ते व्यवस्थित असेल तर सर्व मानवाला सुद्धा त्रास निसर्ग देत नाही. पण निसर्गाला जर मानव त्रास देत असेल तर निसर्ग सुद्धा मानवाला त्रास देत असतो आणि ते काय असते आपत्तीच्या मार्फत, कधी दुष्काळ, कधी महापूर, कधी भूकंप. त्यामुळे आपण नेहमीच निसर्ग आणि मानव याच्यामध्ये सुसंवाद राखण्याचं काम म्हणजेच निसर्गाचं जतन करणं हे मानवाच्या हातात आहे. वृक्ष लागवड असेल किंवा प्रदूषण न होऊ देणं किंवा आपण पाहतो सिमेंटची जंगलं आपण उभारतोय वनतोड करून, काही डोंगरांना पोखरण्याचं काम करतोय बिल्डिंग बनण्यासाठी, हे चुकीचं आहे. त्यामुळे दरडी कोसळतात हे आपण आता पाहिलं पाहिजे. यानंतर ऑलिम्पिकमध्ये छोट्या देशांची मोठी कामगिरी पाहायला भेटलेली आहे. ज्या देशांची लोकसंख्या काही हजारात काही लाखात आहेत त्यांनी आता सुवर्णपदक जिंकलेलं आहे. याचंच एक उदाहरण मध्ये फ्लोरा डपी या मुलीनं ट्रायलॉथॉन मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे. आणि ही बर्मुडा या देशाची खेळाडू, जगात सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या या देशानं सुवर्णपदक जिंकून लक्ष वेधलेलं आहे. आपण पाहतो टोकियो 2021 मध्ये बर्मुडा जो देश आहे ज्याची लोकसंख्या 62,000 आहे त्या देशातल्या खेळाडूंना सुवर्णपदक जिंकलेलं आहे. आणि काही जास्त लोकसंख्या असलेल्या अजून सुद्धा देशांनी ते सुवर्णपदक टोकियोमध्ये जिंकलेलं नाही. त्यामुळे हे सर्वात महत्त्वाचं आहे की आता छोटे देश सुद्धा आता मोठी कामगिरी करतात. टोकियो 2021 मध्ये बर्मुडा देशाने केली होती. 2012 लंडनमध्ये ग्रेनेडा या देशाने केली होती ज्याची लोकसंख्या 1,10,000 आहे. हे असं पाहायला भेटतं. सर्वाधिक पदक विजेते छोटे देश सुद्धा काय आहेत, आइसलँड, बार्बाडोस, सामोआ, टोंगा, वर्जिन आयलँड. तसंच सर्वाधिक लोकसंख्या जास्त असूनही एकही पदक न जिंकलेले सुद्धा देश आहेत, ज्यामध्ये बांगलादेश आहे, कांगो गणराज्य आहे, म्यानमार आहे, अँगोला आहे, येमेन आहे. म्हणजे आपण पाहतो लोकसंख्या जास्त असूनही पदक जिंकू शकलेले नाहीत. मोठ्या लोकसंख्येचे देश पण आतापर्यंत सुवर्ण पदक सुद्धा जिंकलं नाही. यामध्ये टांझानिया, सुदान, इराक, अफगाणिस्तान, सौदी अरेबिया हे देश आहेत. म्हणजे लोकसंख्या नुसती जास्त असून उपयोग नाही, खेळामध्ये प्रतिनिधित्व करत असताना पदकही जिंकता आलं पाहिजे ही आशा आहे. त्यासाठी भारतानं टॉप ही योजना सुरू केलेली आहे. कारण भारत आपण पाहतो मागच्या ऑलिम्पिक पासून एक योजनाच आपण सुरू केली होती की पुढच्या ऑलिम्पिकमध्ये आपण सर्वाधिक सुवर्ण पदक, रजत पदक, कांस्य पदक हे जिंकलं पाहिजे. आणि यासाठी आपण
टॉप ही योजना आणली होती. आणि टॉप योजना खेळाडूंसाठी पदक जिंकण्यासाठी हे आपण निश्चित केलं होतं की एवढं तुम्हाला आर्थिक मदत भेटेल, प्रशिक्षण अशा भेटेल की जेणेकरून तुम्ही पदक जिंकू शकाल. हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्यानंतर माजी बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं निधन झालेलं आहे. भारताचे आजी माजी बॅडमिंटन सुपरस्टार, खेळाडूंचे आदर्श, बॅडमिंटनमधील पहिले अर्जुन पुरस्कार विजेते आणि 100हून अधिक राष्ट्रीय पुरस्कार आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजेते मिळवणारे नंदू महादेव नाटेकर यांचं वयाच्या 88व्या वर्षी निधन झालेलं आहे. आता आपण पाहतो त्यांचे शिष्य कोण होते. उदय पवार, प्रकाश पादुकन, विमल कुमार आणि पुल्लेला गोपीचंद म्हणजे पी गोपीचंद, जे आपण पाहतो सायना नेहवाल असेल किंवा PV सिंधू असेल किंवा कश्यप असेल, यांचे जे गुरु आहेत पी गोपीचंद यांना कुणी शिकवलं होतं, नंदू नाटेकर यांनी. आणि त्यांच्यासाठी हे नेहमीच स्फूर्तिदायी व प्रेरणादायी आदर्श राहिले होते. त्यामुळं बॅडमिंटन या खेळाचे आपण पाहतो सुवर्ण आता काळ दिसतोय ना, त्याचं श्रेय आपण नंदू नाटेकर यांना द्यायला हवं. आता या खेळासाठी 1961 मध्ये पहिल्यांदा अर्जुन पुरस्कार नाटेकर यांना मिळाला होता. 1958, 1960, 1961 या 3 वर्षात त्यांनी एकेरी बरोबर पुरुष दुहेरी आणि 1953 मध्ये मिश्र दुहेरीचे विजेतेपद मिळवलं होतं. 1961 मध्ये तिन्ही प्रकारात विजेतेपद मिळवण्याचा त्यांचा विक्रम अजूनही कायम आहे. आणि नंदू नाटेकर यांनी 1956 मध्ये मलेशियात सेलेंगर इंटरनॅशनल स्पर्धेत विजेतेपद सुद्धा मिळवलं होतं. त्यांना 17 राष्ट्रीय विजेतेपद त्यांनी मिळवलेले आहेत. त्यांचा जो विक्रम आहे तो अजूनपर्यंत सुद्धा सुपरस्टारना मोडता आलेला नाही. त्यानंतर प्रकाश पादुकन यांनी 13 राष्ट्रीय विजेतेपद मिळवलेले आहेत. थॉमस कप जो आपण पाहतो बॅडमिंटनचा असतो त्यामध्ये त्यांचा दबदबा होता. 1951 ते 1963 या काळात त्यांनी एकेरीत 16 पैकी 12 तर दुहेरीत 16 पैकी 8 सामने जिंकले होते. 1959, 1961 आणि 1963 मध्ये त्यांनी या स्पर्धेत देशाचे नेतृत्वही केले होते. जमैकात 1965 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी देशाचं प्रतिनिधित्वही केलं होतं. त्यानंतर आता विदर्भात वाघाची संख्या वाढते आणि त्यामुळे विदर्भातील वाघांचं सह्याद्रीच्या जो आहे आपण सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याचं स्थलांतर करण्यात येण्याचा विचार आहे. आपण पाहतो विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात सध्या वाघांची संख्या 180च्या आसपास आहे आणि त्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष वाढलाय. तो कमी करण्यासाठी विदर्भातील वाघांचे स्थलांतर सह्याद्री वाघ प्रकल्पात करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे. आता आपण पाहतो चांदोली वन परिक्षेत्रातील झोळंबी, सांबर तर कोयना वन परिक्षेत्रातील डिचोली येथे चितळ सोडणार आहोत. जी आपण टेस्टिंग करतोय की यामध्ये प्राणी सोडले तर कशा पद्धतीने होईल, कारण यासाठी तृणभक्षक प्राण्यांची संख्या जास्त असावी लागते. ती वाढल्यावर आपण वाघही सोडणार आहोत. राज्यात सध्या 312 वाघ आहेत आणि त्यातील 300हून अधिक वाघ विदर्भात आहेत. म्हणजे 12 एक वाघ इतरत्र आहेत, म्हणजे 300 वाघ कुठे आहेत, विदर्भात आहेत. त्यामुळं चंद्रपूर जिल्ह्यात जैवविविधता समृद्ध आणि वनाच्छादन चांगला आहे. पण आपण पाहतो वाघांची एका ठिकाणी जास्त लोकसंख्या असल्यामुळं तिथं वन्यजीव आणि मानव यांचा संघर्ष वाढू लागलाय. त्यामुळे वाघांची संख्या कमी करण्यासाठी स्थलांतरणावर अनेक दिवसापासून विचारमंथन सुरू करण्यात होतं. त्याबाबत मुख्यमंत्री सुद्धा सकारात्मक होते आणि ते आता करण्यासाठी आता आपण प्रयत्न करत आहोत. आणि हा 2 वर्षाचा कार्यक्रम असेल. या काळात तृणभक्षक प्राण्यांची संख्या वाढवल्यानंतर वाघांची स्थलांतराबाबतही निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत कोरोनाबाबत 25 जिल्ह्याचे निर्बंध आता शिथिल करणार येणार आहेत. 2 दिवसात आदेश निघेल आणि 1 ऑगस्ट पासून दुकानाच्या वेळेमध्ये सुद्धा वाढ होईल. त्यामध्ये आणखीन काही पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि अहमदनगर आणि बीड अशा 11 जिल्ह्यात सध्याचे निर्बंध कायम असतील. कारण इथं अजून कोरोना पाहिजे इतका आटोक्यात आलो नाही आणि आटोक्यात आलं नसल्यामुळे ह्या निर्बंध तसेच ठेवण्यात आलेले आहेत. कोरोना रुग्णसंख्या कमी असलेल्या मुंबई, ठाण्यासह 25 जिल्ह्यातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे. कोरोनाचा संसर्ग आणि रुग्णसंख्या कमी झाल्याने 1 ऑगस्ट पासून निर्बंध शिथिल करावेत असं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक सूर निघत होता आणि त्याबाबत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता आपण पाहतो आपण सध्या स्तर 3चे निर्बंध लागू केलेत आणि स्तर 3चे निर्बंध आता आपण शिथिल करणार आहोत. राज्याचा रुग्णवाढीचा दर 0.11% असून साप्ताहिक बाधितांचे प्रमाण 1.8% आहे आणि या 2 निकषाच्या आधारे राज्यातील सरासरीपेक्षा कमी रुग्णवाढ तसेच बाधितांचे प्रमाण असलेल्या 25 जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याबाबत लवकरच आदेश निर्गमित करण्यात येणार आहे. यानंतर सर्वात महत्त्वाची बातमी आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमात ओबीसींना 27% आरक्षण आणि ईडब्ल्यूएस म्हणजेच आर्थिक दुर्बल घटकांना 10% जागा आता देण्यात आलेल्या आहेत. आजपर्यंत देशातील वैद्यकीय दंतवैद्यकीय महाविद्यालयामध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात अखिल भारतीय कोट्याअंतर्गत जे आरक्षण होतं ते जास्त मिळत नव्हतं. आता ते आता मिळणार आहे. आता यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की चालू शैक्षणिक वर्षापासून 2021-22 पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
वैद्यकीय व दंतवैद्यकीय अभ्यासक्रम पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये ओबीसी ईडब्ल्यूएस गटाला आता लाभ घेता येईल. त्यात MBBS, MD, MS, डिप्लोमा, BDS आदी अभ्यासक्रमाचा समावेश आहे. दरवर्षी वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी सुमारे 1500 तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी सुमारे 2500 ओबीसी विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल. तसेच ईडब्ल्यूएस गटात वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी 550 व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 1000 विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. राज्यातील पाऊस बळींची संख्या आता 300 वर गेलेली आहे. आपण पाहतो ते 22 ते 24 जुलै दरम्यान कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 300च्या वर पोहोचलेली आहे. सध्या राज्यभरात 100 जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता अतिवृष्टीची बळींची संख्या 213 वर पोहोचली असून अजून 8 जणांचा शोध सुरू आहे. 52 जण जखमी आहेत आणि अतिवृष्टीमुळे कोकणातील 1205 गावांना फटका बसला असून तेथील जनजीवन हळूहळू आता पूर्वपदावर सुद्धा येते. गेल्या आठवड्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती आणि त्यामुळं सध्या आपण पाहतो पुराचा मोठा फटका तिथे बसला होता. रस्ते वाहून गेले होते, दरड कोसळले होत्या. काही गावांमध्ये आपण पाहतो आंबेघर असेल किंवा महाडच्या काही शेजारची गावं असतील तिथे दरडी कोसळण्याचं प्रमाण जास्त होतं आणि त्यामुळे 70हून अधिक लोकांचा मृत्यूही झाला होता. सध्या पाऊस कमी झाला असून कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पूरही ओसरू लागला आहे. सध्या पूरग्रस्त भागात मदत कार्य वेगाने सुरू असून आता मदत वाटपही सुरू झालेलं आहे. त्यामुळे आपण पाहतोय की आता पाऊस बळींची संख्या सुद्धा जास्त झालेली आहे. आपण पाहतो निसर्गाचा समतोल थोडाफार बिघडला. याचं कारण मानवाचा अधिक्षेप आहे. आपण पाहतो दरडी कोसळण्याचं कारण आपण घाटमाथ्यावर शेती करायला लागलो, इंडस्ट्रियलायझेशन करायला लागलो, डोंगर पोखरायला लागलो. त्यामुळं पाणी मुरलं जास्त प्रमाणात की ते दगडाची माती होते, त्या मातीचं मग भूस्खलन किंवा दरडी कोसळण्याचं प्रमाण होतं. त्यामुळं पाऊस जास्त झाला तर नैसर्गिक आपत्ती जास्त पद्धतीने वाढते आणि याला कारण मानव सुद्धा असू शकतो. आपण पाहतो इन्व्हायरमेंटचा मध्ये म्हणजे पर्यावरणामध्ये मानवाचा आपण पाहतो की त्याच्यात अधिक्षेप म्हणजेच हस्तक्षेप करणं वाढलेलं आहे. त्यामुळे हे घडून येते. थँक्यू. अशा पद्धतीनं आज आपण 2 दिवसाच्या चालू घडामोडी पाहिल्या. तुम्ही लोकमान्य MPSC UPSC या YouTube चॅनलशी जोडलेले राहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक जॉईन करून वेगवेगळे अपडेट मिळवत राहा. थँक्यू व्हेरी मच.